श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. कशाचं स्मरण झालं? अक्षरांचं झालं. श्रीराम जय राम जय जय राम म्हणत असताना स्वरूपाचं अनुसंधान, अनुसंधान म्हणजे स्मरण घडलं पाहिजे. कशाचं स्मरण घडलं पाहिजे? स्वरूपाचं. ते स्वरूप कुठे आहे? ते आपल्या ठिकाणीच आहे. त्यालाच म्हणलंय सच्चिदानंद, त्यालाच म्हणलंय सच्चिद आनंद, त्यालाच म्हणलंय द्वारकाधीश भगवान की. मंडळी आता मला सांगा, अशा ठिकाणी जर आपलं स्मरण घडलं स्वस्वरूपाच्या ठिकाणी, तर सतत आपलं अनुसंधान स्मरण घडलं. विठ्ठल म्हणताना, ओम नमः शिवाय म्हणताना, किंवा रामकृष्ण हरी म्हणताना, किंवा जय हरी म्हणताना जर आपल्याच ठिकाणी जर स्वस्वरूपाच्या ठिकाणी पांडुरंगाचं देवाचं स्मरण घडलं, तर पायानं पंढरीची वारी करायची गरज आहे का? माफ करा ना. महाराष्ट्रात हे मी जे बोलतोय ना, वारकरी असे कोण बोलतोय तो त्याला पैजारा मारल्या पाहिजे. वारी करू नका असं काही सांगत मी म्हणतोय म्हणून नाही. नामदेव महाराज पण तेच सांगतात, पंढरीची वारी आहे. सुखाला जरी करशी